आणि यानंतरची बातमी लोकशाही मराठीच्या बातमीच्या इम्पॅक्टची। लोकशाही मराठीच्या बातमीची दखल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतलेली आहे। संरक्षक भिंत घोटाळ्याची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। त्याचबरोबर कालच लोकशाही मराठीनं चेंबूर परिसरातल्या 379 संरक्षक भिंती या कागदावरच असल्याचं वास्तव समोर आणलं। या सर्व प्रकारात मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कोट्यवधी लुटल्याचा आरोप करण्यात येतोय। चौकशीची मागणी सुद्धा आता जोर धरतीये। म्हाडाच्या संरक्षक भिंतीचा घोटाळा लोकशाहीने बाहेर काढलेला आहे। हजारो कोटी रुपये लाटले गेलेले आहेत आणि भिंतच पाहायला मिळत नाही। मला असं वाटतं असं अनेक ठिकाणी घडलेलं आहे, असं अनेक ठिकाणी महाराष्ट्रात घडलेलं आहे। कामच झालेलं नाही, त्याचं बिलिंग काढलेलं आहे, अशा अनेक घटना या महाराष्ट्रात आहे। सर, पण याची चौकशी करण्याची गरज आहे का? कारण बिलकुल चौकशी केली पाहिजे। मी खरं म्हणजे लोकशाही या चॅनलचं मनापासून अभिनंदन करेन की हाही संरक्षण भिंतीचा विषय त्यांनी लावून धरला होता। मी त्याच्यावर त्या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त केली होती की संरक्षण भिंती योग्य ठिकाणी आहेत का, आहेत तर त्यांचा दर्जा आहे का, त्या भिंती तेवढ्या साईजच्या रुंदीच्या आहेत का, आणि एकंदर या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी अशा प्रकारची मागणी मीही लावून त्या ठिकाणी धरली होती। परंतु काही दिवस त्याच्यावर हालचाल झाली, पुन्हा त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी बासनात गुंडाळल्या गेल्या। परंतु मी पुन्हा एकदा विधिमंडळाच्या सभागृहामध्ये आपण उचललेला विषय लोकशाहीचा विषय मांडीन आणि या संरक्षण भिंतीमधला सुद्धा घोटाळा बाहेर आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न विधिमंडळात करेन। मध्यंतरी तक्रार झाली होती, त्यावेळेला चौकशी देखील लागली, त्यामध्ये उच्चस्तरीय समिती चौकशी देखील करते आहे। त्यामुळे मला वाटतं की हा प्रश्न आता चौकशीच्या घेऱ्यामध्ये आहे, तर त्याच्याबद्दलची माहिती पूर्ण आल्यानंतर या विषयावर आपण बोलू। काही ठिकाणी या बाबतीत निष्काळजीपणा होत असेल किंवा काही स्वार्थी हेतूने काम केलं असेल, पण त्याच्यामधनं इतर लोकांना त्रास होता कामा नये की आमच्यासारखे कामदार प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही तत्पर असतो की लोकांचं काम आहे ते व्हायला पाहिजे। परंतु अशा काही घटनांमुळे सर्वसामान्य जनतेचा बघण्याचा दृष्टिकोनही सगळ्यांकडे एकच राहतो। त्याच्यामुळे काही काम करणारी लोक असतात त्यांची याच्यामध्ये बदनामी होते। जे कोणी सगळं काय करू पाहत असतील करत असतील त्यांच्यावर त्यांना आता सहजासहजी सोडता कामा नये, त्यांच्याकडे कुठेतरी गंभीरतेने बघायला पाहिजे। असं जर झालेलं असेल तर शासनाने त्याची चौकशी केली पाहिजे, कारवाई केली पाहिजे। काही ठिकाणी या बाबतीत निष्काळजीपणा होत असेल किंवा काही स्वार्थी हेतूने काम केलं असेल, पण त्याच्यामधनं इतर लोकांना त्रास होता कामा नये की आमच्यासारखे कामदार प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही तत्पर असतो की लोकांचं काम आहे ते व्हायला पाहिजे। परंतु अशा काही घटनांमुळे सर्वसामान्य जनतेचा बघण्याचा दृष्टिकोनही सगळ्यांकडे एकच राहतो। त्याच्यामुळे काही काम करणारी लोक असतात त्यांची याच्यामध्ये बदनामी होते। जे कोणी सगळं काय करू पाहत असतील करत असतील त्यांच्यावर त्यांना आता सहजासहजी सोडता कामा नये, त्यांच्याकडे कुठेतरी गंभीरतेने बघायला पाहिजे। असं जर झालेलं असेल तर शासनाने त्याची चौकशी केली पाहिजे, कारवाई केली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।